देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, माता रमाई, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, जे आनंदराव आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामधून आलेले आहे. मी देखील त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, मंगल कामना देतो की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेना राजकीय ताकद वगैरे दाखवण्याची इच्छा आहे. संघर्ष आहे बऱ्याच वर्षाचा, राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी, आणि ज्याचे प्रयत्न सगळीकडे चालू आहे. इलेक्शन येते, इलेक्शन लढवलं जातं, परंतु यश प्राप्ती काही होत नाही. याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या इलेक्शन्स मध्ये राजकीय यश प्राप्त व्हावं अशी मी शुभेच्छा देतो. कारण मी काही राजकारणात नाही, मी धम्माचं काम करणार आहे. परंतु धम्माची ताकद मी आज वाढवत वाढवत देशाच्या कानेकोपऱ्यात नेलेली आहे. जे आता माझ्याबद्दल बोलले कोणतरी, बाबा खूप बिझी आहे बिझी. आंबेडकर चळवळीमध्ये माझ्या एवढा कोण फिरणारा दुसरा कुठला नेता नसेल. उद्या सकाळी मला 3 वाजता मी हैदराबादला जाईल, तिथून विजयवाडा करेन, रात्री 12 वाजता येईल पुन्हा मुंबईमध्ये, पुण्याला जाईन सकाळी 10 वाजता. 4 तारखेला मला साने गुरुजी अवॉर्ड देत आहेत समाजवादी लोक. 5 तारखेला आणि सेंट्रल रेल्वेच्या दुरंतो एक्सप्रेसने मी झाशीला जाईल. झाशीवरून मी लखनौ गाठेन. 8-9 तारीख 7-8-9 मी लखनौ उत्तर प्रदेश मध्ये असेल. म्हणून कोणाला अतिशयोक्ती वाटू नये, बाबा खूप व्यस्त आहेत म्हणून निघून जात आहे. मला आवडलं असतं. विठ्ठल उमगचा मी फॅन आहे म्हणून बोललो, बाबा 1 गाणं नाही 3 गाणी होऊन ठेवते. वेळोवेळी उमग मला कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये भेटतात. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून हा वाढदिवसाचा कार्यक्रम हृदयामध्ये शंकरामय समजू शकतो. आपण सगळ्यांनी मी आता शुभेच्छा देऊन निघून जाईल, परंतु हा गाण्याचा प्रोग्राम आणि गाण्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन होईल ही मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मंगलकामना देऊन, वाढदिवसाच्या मंगलकामना देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय.